असलेल्या अधिकाऱ्यांचा, अरे या मृतावस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांचा, अरे या मृतावस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांचा, अरे भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे, अरे भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे, अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? तिरडी आंदोलन करत आहे, याचा मेन उद्देश असा आहे, गेल्या किती महिन्यापासून 73 लोक ऍक्सिडेंटमध्ये खड्ड्यामुळे मृत झालेले आहेत आणि 119 लोकांना गंभीर जखम्या झालेल्या आहेत. तरी सुद्धा आपला गणेश पाटील आणि आयुक्त साहेब अनिल पवार साहेब यांचे अजूनपर्यंत मृतावस्थेत जागे झालेले नाही आहेत. आता प्रत्येकांच्या ज्यांचा ऍक्सिडेंट होते, ज्या जीव गमावा लागतो, त्यांच्या घरात कशी फिलिंग असते, त्यांना फिलिंग देण्यासाठी त्यांचा स्वतःचा अंत्यविधी करताय आम्ही इकडे. की बघा, लोकांच्या घरी जेव्हा तुमच्या भ्रष्टाचार मुळे आणि करप्शन मुळे आणि तुम्ही लोकांना दलाली करल्यामुळे जे लोक मृत्युमुखी पडतात तुमच्या कारणामुळे, त्यांच्या घरामध्ये कशी अवस्था होते, तुम्ही स्वतःला हार चढवलं कसं वाटतं, तुम्ही फिलिंग घ्या. की लोकांच्या घरी रडतात, बायका पोरं असतात घरी, त्यांना काय शिक्षा भेटते ते तुम्ही समजून घ्या. ते सांगण्यासाठी आम्ही तिरडी आंदोलन करत आहे की तुम्ही जनतेसाठी मेलेले आहेत आणि जनते हमेशा तुमच्या गैरवर्तनामुळे त्यांच्या मृत्युमुखी पडत आहेत. आम्ही काय माझ्या बिल्डिंगसाठी मी आलेलो नाही, आम्ही इकडे आलेलो नाही. आम्हाला इकडे रस्ते नाही चांगले, गटारे आमची भरले, तुम्ही नैसर्गिक नाले बुजून तिकडे बिल्डिंगही बांधल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आम्ही गप्प बसायचं का? आम्ही टॅक्स देणारी माणसं आहोत. टॅक्स देतो तेव्हा आम्ही हे सगळं चालतं ना. आम्हाला जर आम्ही टॅक्स भरतो तर आम्हाला त्याचा लाभ का मिळत नाही, हा आमचा साधा सुद्धा सिंपल प्रश्न आहे. तर ती जर सुविधा तुम्ही देणार नसाल तर बंद करा. टाळं लावतो याला आम्ही पाहिजे तर. तुमचा हा जो गेट बघतोय मी, गेट, त्या गेटला लाकडं, आता तर आम्ही तिरडी आणलं, आता आम्ही घुसणार. पहिला सांगतो तुम्हाला, अशा पद्धतीने वागत असाल तर अरेला कार्याने उत्तर देऊ आम्ही, हे निश्चित सांगतो तुम्हाला. आज आम्ही या ठिकाणी जरी आमचे पदाधिकारी शांततेमध्ये आहेत, पुढच्या वेळेला शांततेत येणार नाहीत, हे आत्ताच तुम्हाला सांगतो. तुम्ही जे काय पत्र आणलं असेल, जे काय केलं असेल, उद्या जर गणेश पाटीलांबरोबर आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लागली नाही 10 वाजता 11 वाजता, तर मग त्यांना इकडे बसूनच देणार नाही. या रस्त्याने ते येतातच कसे तेच बघतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विशेष नवनिर्माण सेनेचा विशेष उद्याच्या उद्या बैठक लागेल. सूचना ना, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या फोनवर. डायलॉग देऊ नका. गेल्या टायमाचे डायलॉग मागच्या वेळी पण आम्ही निवेदन देतो, तुम्ही आम्हाला 10 दिवसाचा टाइम दिला. मला उद्याच्या उद्या बैठक देणार असाल तर आम्ही इकडनं जातो. तुम्हाला आता येताना काय हालत करायला. एक मिनिट तुम्ही रस्त्याचं काम केलं ना, तुम्हाला मी त्या दिवशी पण बोललो, सगळ्यातून मेन गौरे काय ते नाक्याचं नाव, गौरे नाक्याला ब्लॉक लावलं, रात्री परत काढून घेऊन गेले. का ते पण नाही बरोबर लावलेले आहे. तुम्ही त्यांच्याशी ब्लॉकला ना फक्त नावाने ठेवून जातात. तुम्ही तयार आहात का? जाणार आहोत. यासाठी आज या ठिकाणी निषेधासाठी, गणेश पाटील यांच्या निषेधासाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत. काही विषय आहेत की जे नैसर्गिक नाले असतील, डोंगर खोदले जात आहेत, अनधिकृत बांधकाम असतील, या रस्त्यांचे खड्डे असतील, वारंवार या ठिकाणी आंदोलने करून खड्डे काही भरले जात नाहीयेत. लोकांच्या होणाऱ्या समस्या या अधिकाऱ्यांना काही दिसत नाहीये. आम्ही तुमच्याकडे काही बंगला गाडी मागत नाही आहोत, आम्ही हेच मागतो आहोत की लोकांच्या समस्या आहेत त्या लोकांच्या सोडवा. या आम्ही सर्वसामान्य लोक तुमच्याकडे येतात आशेने, कारण तुम्ही त्या ठिकाणी बसवलेले एक अधिकारी आहात पदावर. परंतु अशा प्रकारे जर का त्या पदाचा आपण वापर करणार असाल तर आमच्याकडे मृत अवस्थेत असलेले अधिकारी बोलल्याशिवाय काही शब्द नाहीयेत. यासाठी आम्ही आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या कार्यालयावर तिरडी मोर्चा काढलेला आहे. आपण मोर्चाचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी रस्ते असतील, रस्त्याला पडलेले खड्डे असतील, गटारं भरलेली असतील किंवा इतर अनधिकृत बांधकामांचा विषय असेल, नैसर्गिक नाले बुजवून त्या ठिकाणी टोलेजंग इमारती बांधलेल्या असतील, अशा सगळ्या विषयांवर आपण आज हा तिरडी मोर्चा या ठिकाणी काढला होता. आणि आपले या ठिकाणचे उपशहराध्यक्ष राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला
आणि या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही जरी आज छोट्या प्रमाणात असला तरी पुढच्या वेळेला आम्हाला जर तुम्ही वेळ दिलेला आता जसं जाधव साहेब म्हणाले की त्यांनी वेळ दिलेला आहे, त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत, त्यांनी जर शब्द दिलेला तर कदाचित मला वाटतं ते येतील. पण जर ते उपस्थित नसले तर आमच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मग त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ते आम्ही करू. पण आपण जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जागा आणि इथल्या नागरिकांची, इथल्या प्रभागातल्या होणाऱ्या नागरिकांची जी गैरसोय आहे, लाईट नाही, पाणी नाही, समस्या, सगळ्या विजेच्या समस्या, त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेला आहात. तर ते प्रश्न कृपया करून जनतेचे प्रश्न तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा आहे. उद्याच्या ज्या बैठकीमध्ये जे काही विषय आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत ते विषय सगळे मार्गी लावून या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. आपण या ठिकाणी त्यांच्याशी बोललात आणि आपण उद्याची वेळ घेतलेली आहे. मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की आपलं आजचं जे आंदोलन आहे, तिरडी आंदोलन, ते आपण या ठिकाणी स्थगित करूया आणि त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्या उद्याच्या बैठकीला आपण येऊन आपले जे प्रश्न आहेत, आपले म्हणजे नागरिकांचे जे प्रश्न आहेत, ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि आपण जे ते आपल्याला निवेदन कदाचित देणार असतील तर ते निवेदन आपण स्वीकारूया आणि आपलं आंदोलन तात्पुरतं आपण स्थगित केलं आणि उद्या आपण त्या कार्यालयामध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करून जे प्रश्न आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अरे लोकांसाठी उपस्थित नसणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय अरे भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे, भ्रष्ट, अरे भ्रष्ट आहे. आणि वारंवार आम्ही पत्र देतोय. आम्ही काय माझ्या बिल्डिंगसाठी मी आलेलो नाही, आम्ही इकडे आलेलो नाहीत. आम्हाला इकडे रस्ते नाही चांगले, गटारे आमची भरले, तुम्ही नैसर्गिक नाले बुजून तिकडे बिल्डिंगी बांधल्यात. अशा सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आम्ही गप्प बसायचं का? आम्ही टॅक्स देणारी माणसं आहोत. टॅक्स देतो तेव्हा आम्ही हे सगळं चालतं ना. आम्हाला जर आम्ही टॅक्स भरतो तर आम्हाला त्याचा लाभ का मिळत नाही हा आमचा साधा सुद्धा सिंपल प्रश्न आहे. तर ती जर सुविधा तुम्ही देणार नसाल तर बंद करा. टाळं लावतो याला आम्ही पाहिजे. तुमचा हा जो गेट बघतोय मी, गेट, त्या गेटला लाकडं लावली आहेत. अरे ती तुम्हाला करायला वेळ नाहीये. तुम्ही काय बाकीचं करणार हे दिसतं त्याच्यावरून. तुम्ही गेट नाही बनवू शकत महानगरपालिकेचा. लाकडं लावली आहेत, जाळी नाही लावू शकत तुम्ही. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला बरोबर दिसते कसे 2%, 10% घ्यायचे ते कुठून कुठून. मग अशा विषयात तुम्ही काय या ठिकाणी लक्ष देत नाहीत. आमचे पदाधिकारी वारंवार फक्त हेच करायचं. आता तर आम्ही तिरडी आणलं, आता आम्ही घुसणार. पहिला सांगतो तुम्हाला, अशा पद्धतीने वागत असाल तर अरेला कार्याने उत्तर देऊ आम्ही, हे निश्चित सांगतो तुम्हाला. आज आम्ही या ठिकाणी जरी आमचे पदाधिकारी शांततेमध्ये आहेत, पुढच्या वेळेला शांततेत येणार नाहीत हे आत्ताच तुम्हाला सांगतो. तुम्ही जे काय पत्र आणलं असेल, जे काय केलं असेल, उद्या जर गणेश पाटीलांबरोबर आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लागली नाही 10 वाजता 11 वाजता तर मग त्याला इकडे बसूनच देणार नाही. या रस्त्याने ते येतातच कसे तेच बघतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय उद्याच्या उद्या बैठक लागेल. सूचना ना तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या फोनवर. डायलॉग देऊ नका. पाहिजे आम्हाला. गेल्या टायमाचं डायलॉग मागच्या वेळी पण आम्ही निवेदन देतो, तुम्ही आम्हाला 10 दिवसाचा टाइम दिला. मला उद्याच्या उद्या बैठक देणार असाल तर आम्ही इकडनं जातो. तुमचं निवेदन स्वीकारतो. आम्ही दाखवतो तुम्हाला आता येताना काय लक्षात ठेवायचं. एक मिनिट तुम्ही रस्त्याचं काम केलं ना. तुम्हाला मी त्या दिवशी पण बोललो, सगळ्यातून मेन गौरे काय ते नाक्याचं नाव, गौरे नाक्याला ब्लॉक लावलं, रात्री परत काढून घेऊन गेले. ते पण नाही बरोबर लावलेले. तुम्ही त्यांच्याशी ब्लॉकला ना फक्त नाव घेऊन जातात. तुम्ही तयार आहात का? बोलून घ्या तुम्ही, कारण आम्हाला वेळ, आम्हाला जशी त्यांना काम आहेत मान्य आहे. आमच्या बोलून घ्या त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही.